मित्रांनो, एकीकडे माझे सरकार माझ्या दारी सारखे गाजावाजाने कार्यक्रम होत असताना अमरावती शहरातील सर्व सरकारी विभागात लाचखोरीचं नंगनाच सुरू आहे. मित्रांनो, नागरिकांच्या स्वतःच्या हक्कासाठी सुद्धा लाच द्यावी लागत असेल तर ही लोकशाही नव्हे तर दलालीच्या राजवटीचा विषय आहे. मित्रांनो, महानगरपालिका महसूल कार्यालय, वीज वितरण विभाग, जलप्रदाय योजना, भूमापन, पोलीस ठाणं, कुठेही पहा, काम हवं असेल तर नगद लगाव, काम पाव, हीच एकमेव अघोषित प्रक्रिया सुरू आहे. मित्रांनो, सामान्य नागरिक जर घर बांधायला परवानगी मागतो, नळ जोडणी हवी असेल, शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा असतो, तक्रार नोंदवायची असते तर त्याला प्रथम कार्यालयात खास लोकांशी बोलायला सांगितलं जातं. मग सुरू होतो रेटकरी संस्थेकार यांचा खेळ. कामासाठी हळूहळू लिफाफा द्यावा लागतो, अन्यथा महिने फाईल एका टेबलावरून दुसऱ्या टेबलवर फिरत असते पण निर्णय होत नाही. मित्रांनो, अमरावती सिटी न्यूज चॅनलला एका वृद्ध नागरिकाने सांगितले की त्याने 5 वेळा अमरावती महानगरपालिकेत चक्कर मारली. शेवटी एका कर्मचाऱ्याने त्याच्या कानात सांगितलं, थोडं लक्ष दिलं तर फाईल लगेच जाईल. यातून स्पष्ट होते की इथे आता सेवाभाव नाही, केवळ व्यवहार चरणी उरली आहे. कोणतीही नियंत्रण यंत्रणा यांच्यावर दडपण आणत नाही. ना कुणाला निलंबित केलं जातं, ना तपासणीची गरज वाटते. लोकप्रतिनिधी गप्प, वरिष्ठ अधिकारी गप्प आणि भ्रष्ट मंडळी बिनधास्त. हे चित्र पाहता प्रश्न उपस्थित होतो की या व्यवस्था चालवतंय सरकार की दलालाचं टोळं. मित्रांनो, या शहरात कुणी आवाज उठवला तर त्याला त्रास दिला जातो. पण आता वेळ आली आहे की प्रत्येकाने हे माझं हक्काचं काम आहे, मी लाच देणार नाही असं ठाम सांगावं. मित्रांनो, लोकांच्या हक्काच्या सेवांसाठी लाच का? अधिकारी जर भ्रष्ट असतील तर न्याय कुठून मिळणार? तुमचं काम फक्त सह्या करणं आहे की वसुली करणं? मित्रांनो, सरकार बदलू शकतं पण यंत्रणा तशीच राहील तर लोकांचा विश्वास ढासळेल. अमरावतीतला भ्रष्टाचार संपवायचा असेल तर सर्वसामान्य माणसालाही आता पुढे यावं लागेल. आम्ही लाच देणार नाही, आम्ही अधिकार मागणार, हीच आजच्या नागरिकाची भूमिका हवी. मित्रांनो, आपल्याला या प्रकरणावर काय वाटते हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन बातमीसह. तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज.